हे आता ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट यूजी परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं काल हा निर्णय दिला. यंत्रणेतल्या त्रुटीमुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचा कुठलाही पुरावा नाही, असं न्यायालयानं सांगितलं. नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं असून शेवटी सत्याचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रीय चाचणी संस्थेला त्रुटीमुक्त संस्था बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून नीट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय जलजीवन अभियानाअंतर्गत देशात ग्रामीण भागात 15 कोटी घरांमध्ये नळानं पिण्याचं पाणी पोचलं असून या अभियानानं एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलंय. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात 2024 पर्यंत नळानं पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवून 2019 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. 8 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100% काम पूर्ण झालं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी आज भारत भेटीवर येत असून ते नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांची भेट घेणार आहे. भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार आणि दोन्ही देशातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याबाबत ते चर्चा करतील. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही ते चर्चा करतील. लॅमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे. श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारे संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर फिरता दवाखानाचं आज सिव्हिल लाईन्स इथल्या रामगिरी इथं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. विविध भागांमध्ये जाऊन गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर फिरता दवाखानाचं श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारे याची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला माजी महापौर आणि फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित होते. आशा वर्कर्सचं मानधन 4 महिन्यापासून आलेलं नाही, परंतु कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामध्ये ऑनलाईन कामाची देखील सक्ती करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यानं मानधन 4 महिन्यांपासून न मिळाल्यामुळे सर्वांना यामुळे अडचणी निर्माण होत आहे. आशा वर्कर यांना 7,000 आणि गट प्रवर्तकांना 10,000 रुपये मासिक मानधन वाढ देण्याचं तसंच दिवाळी बोनस 2,000 रुपये देण्याची मागणी मान्य केल्यानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. याउलट आशा वर्कर यांना 5,000 आणि गटप्रवर्तक यांना फक्त 1,000 देण्याचं पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आलं. त्यावर आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर असून अशी माहिती असल्याचं गटप्रवर्तक कर्मचारी युनियन CITU नागपूरचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी कळवलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.